ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली तुकाराम. आज तुकाराम बीज, चौथं पुष्प ज्ञानेश्वरी ओव्यांचं, ज्ञानेश्वरीचं आणि ओव्या वाचन 15 झाली. त्यातून हल्लीच्या मराठीतला अर्थ पण सांगतोय. ज्ञानेश्वरी वाचन भाग 4. आज तुकाराम बुवांचे बीज आहे. आपण एकादशीला सुरू केलं आहे. आता तुकाराम बीजपर्यंत आपण चौथा भाग काढतोय. कामातून वेळ काढून वाचत राहायचं, हे लक्षात ठेवा. कामं खूप असतात, वाचत राहायचं. तर 15 श्लोकांमध्ये आपण असं पाहिलं की गणपतीचं वर्णन झालं. त्याच्यानंतर त्या गणपती म्हणजे परब्रह्म परमात्मा असल्यामुळे त्याचे जे अंगावयव असू देत, त्याच्या हात असू देत, त्याच्या हातातली शस्त्र असू देत, या सगळ्यांचं आध्यात्मिक वर्णन, धर्मशास्त्राच्या दृष्टीने असलेलं वर्णन, आपल्या हिंदू धर्म सनातन धर्माच्या दृष्टीने असलेलं वर्णन आहे. तो नुसता एक हत्तीचं मुख असलेला एक शरीर नाही आहे. तो म्हणजे अख्खा धर्म आहे, शाश्वत धर्मगोप्ता. त्यामुळे त्याची वर्णनं माऊलीने केली आहे. त्यात माऊलीचा उपमा, अलंकार, प्रासादिकता हे सगळं असल्यामुळे त्याची खुमारी आहे, मजा आहे आणि लक्षात राहायलाही सोपं आहे. तर 6 दर्शनं आहेत, 6 हात, शस्त्र आदी 6 दर्शनं म्हणजे आपल्या बेसिक नॉलेज, हिंदू धर्माचं बेसिक नॉलेज. तर माझं अवगमलिया दोन्ही मीमांसा श्रवणस्थानी बोध मदामृत मुनी अली सेविती. तर कान कुठले? कान म्हणजे काय? आधी या मीमांसांना त्यांनी उपमा दिल्या माऊलीने, परत कानाला उपमा दिली मीमांसाची. उत्तर मीमांसा, पूर्व मीमांसा. आता हे मीमांसा आहे काय बरं? तर हत्तीचे, आपलं गणपतीचे 2 कान म्हणजे 2 मीमांसा, उत्तर मीमांसा आणि पूर्व मीमांसा दर्शनं आहेत. तर आता मीमांसा काय आहेत ते सांगतो. की ह्या मीमांसा काय आहेत? तर हे श्रौतस्मार्त ग्रंथ हे पूर्वदर्शन आहे, म्हणजे वेद, त्यात आलेलं कर्मकांड. आणि उत्तरदर्शन म्हणजे उपनिषद आहेत. आता काय होतं, त्यावेळेला आता ईशोपनिषदात तो भेद घालवण्याचा प्रयत्न केला आहे ऋषीमुनींनी, परंतु तरीसुद्धा एका ठिकाणी मणिमंगल यज्ञादी कर्मांचा उपसंहार केला आहे, माहिती दिली आहे, सांगितलं आहे. जास्त भर आला आहे इंद्रादी देवता, हे आपल्याला माहिती आहे, नवीन नाही. तर ते झालं पूर्वदर्शन. आणि उपनिषद उत्तरदर्शन, की ज्याच्यामध्ये मूळ ज्ञान दिलं आहे, परब्रह्म परमात्म्याचं मूळ ज्ञान त्यांनी दिलं आहे ऋषीमुनींनीच. आता काय होतं, काही वेळा याच्यात विरोधाभास होतो की कर्मकांड करायची का मूळ ज्ञानात राहायचं, मूळ ज्ञानात राहायचं का कर्मकांड करायची. आणि त्यात काही वेळा विरोधाभास पण आले. तर ही जे पूर्वमीमांसा उत्तरमीमांसा आहेत ना, ह्या अशी मीमांसा करतात की विरोधाभासच नाहीचा होतो. कारण तो विरोधाभास हा 2 कानांसारखा असतो. परत एक कान आहे म्हणून दुसरं नाही का, दुसरं आहे म्हणून पहिलं नाही का, ते काय विरुद्ध आहेत का? दोघं मिळून एक काम करतायत. ते काहीतरी ऐकण्याचं जे सेंटर आहे ब्रेनमध्ये, तिथे ते घेऊन जातात. शेवट एकच होतं. भेद वाटतो, 2 वेगळे आहेत. हा डावा आहे, हा उजवा आहे. मग डावं उजवं करतो ना प्रत्येक गोष्टीत आपण, तसं डावं उजवं होतं, विरोधाभास वाटतो, पण तो विरोध नसतो. हे ते मीमांसा दाखवून देतात की आम्ही सगळे एक आहेत. तिथे गेल्यावर तो ऐकलेला शब्द हा एक होतो. 2 शब्द ऐकू येतात का आत्ता तुम्हाला? नाही ना, एक होतो. तर ते जे भेद घालवून सांगतात ती मीमांसा आहे. तर अशा ज्या मीमांसा आहेत त्याचं थोडी पुढे आणखीन माहिती दिली की बोध मद अमृत, म्हणजे ह्याच्यामध्ये बोध आहे ना, ज्ञान आहे ना, माहिती आहे ना, तर मद अमृत म्हणजे हे मादक अमृत आहे. आता आपल्याला मादक द्रव्य माहिती आहेत, मदनिका मादक असते हे माहिती आहे, पण
अमृत देखील मादक असतं. कारण प्रत्येक गोष्ट चढते. काही गोष्टी आपल्याला रसातळाला घेऊन जाण्यासाठी चढतात आणि काही गोष्टी आपल्याला एका वेगळ्या लेवलला घेऊन जाण्यासाठी चढतात. तर हे बोध, हे ज्ञान, हे अमृत, हे आपल्याला आपला उद्धार करण्यासाठी आपल्याला अधिक काय काय म्हणा. नाही तर माझे पिणारे मित्र म्हणतील, अरे ये क्या चल रहा है, तू कुछ भी बोल रहा है. तर म्हणून त्यांना नाराज नाही करायचं. तर हे बोधाचं अमृत आहे, हे पण चढतं. म्हणून मग ते म्हणतात की पी पी. तर मी म्हणतो काय को पिये, हम ये पी रहे हैं. तर त्या मदांपेक्षा हा मद, अमृत मध हा वेगळा आहे. आणि तो पिणारे आणि हे पिणारे वेगळे आहेत. कसे, कोण आहेत हे भुंगे आहेत. अमृत कोण पितं, फुलांमधलं. रस कोण चाकतं, भुंगे चाकतात ना. मग तर हे मीमांसेचा अमृत पिणारे आहेत कोण, तर ते मुनी आहेत, ऋषीमुनी. ऋषीमुनी या बोधाचं अमृत, मादक बोधाचं अमृत पितात. मादक अमृत, बोधाचं अमृत मादक पितात. म्हणून आता तुम्हाला वाटत असेल की हा बघा ह्याचा चेहरा कसा दिसतोय. तर आता हा चांगला दिसतोय का प्यायल्यावर झिंगणाऱ्यासारखा दिसतोय, ते तुम्ही सांगा. का दोन्ही सारखे असतात तेही सांगा. तर आत्ता मी बोधाचं अमृत पितोय ना, त्यामुळे हा आनंद आहे. कदाचित वेड वाटू शकतं, पण प्रत्येक गोष्टीसाठी वेडं व्हावं लागतं. ते वेड क्रांतिवीर का म्हटलं, वेडं झालं तर कळतं, तरच होतं. प्रमेय 17 प्रमेय प्रवाल सुप्रभ, द्वैताद्वैत तेची निकुंभ, सरिसे पणे एकवटती इभ मस्तकावरी. आता 2 गंडस्थळं हत्तीला आहेत. ती गणपतीच्या ठिकाणी आहेत ना. आणि कशी आहेत, लाल भडक तेजस्वी प्रवाळासारखी. ही गणपतीची गंडस्थळं आहेत. म्हणजे हत्तीच्या मस्तकावर सारखी बरोबरीने राहिलेली गंडस्थळं असतात. आता मला हत्ती म्हणजे पहिले एक गंडस्थळ असलेलाच आठवतोय, पण इथे माऊलीने काय सांगितलं ते मी आपल्याला सांगतो. तर द्वैत आणि अद्वैत, प्रमेय म्हणजे कल्पना की जी आपण पुढे सिद्ध करतो. गणितात शिकलाय ना प्रमेय, कोण कोण गणित शिकलं हात वर करा. तर द्वैत आणि अद्वैत ही प्रमेय परस्परांचा विरोध येऊ न देता इकडे थांबली आहेत. आता पुन्हा वरतीच असं झालं, विरोध ज्ञान आणि कर्म, वेद आणि वेदांत, काढला मीमांसेने तो विरोध. तसा आता द्वैताद्वैत पण विरोध काढला माऊलीने या ठिकाणी. काय अद्वैत आणि काय अद्वैत. तर मी दास तू देव, हे द्वैत. हे भगवंता तू देव, मी तुझा दास, हे द्वैत. आणि हे भगवंता तू आणि मी, किंवा हे परब्रह्म म्हणजे सगळं काही एक म्हणजेच मी, अहम ब्रह्मास्मी, हे अद्वैत. म्हणजे तळी स्थळी काष्ठी पाषाणी सगळीकडे भरलाय तो भगवंत, त्यात तो माझ्यात आहे आणि मी त्याच्यात आहे, हे अद्वैत. विरोध आहे, भांडण झालं. सांगितलं का नाही मला आठवत नाही, मी प्रत्येक गोष्ट पुन्हा पुन्हा बघत बसत नाही, नोट्स काढत नाही. हा अहंकार वाटेल, पण काय करू, सहज जे होईल ते करायचं आहे. सहज झालं पाहिजे ना. काहीतरी आपण ब्रह्मज्ञान शोधून काढलं आणि आपण माऊलीने दिले तर वाचायला सांगितलं, मध्येच काहीतरी आठवतं सांगितलं. तर आपले इस्कॉनचे प्रभुपाद आणि त्यांचे गुरु कोण, 14व्या शतकातले चैतन्य महाप्रभू, त्यांच्या गोष्टी सांगितल्यात की नाही. बरं आहे का, थोडक्यात सांगतो. तर ते द्वैती होते, कृष्ण भक्त, भयंकर कृष्ण भक्त. मोठे मोठे अद्वैती येऊन त्यांना खिजवायचं, हे करायचं, दुर्लक्ष करायचे. आणि मग एकदा बसले वादविवादाला, म्हणजे असा भेद व्हायचा पूर्वीसुद्धा, वादविवादाला बसले आणि चैतन्य महाप्रभूंनी सगळं निरसन करून टाकलं. आणि ते प्रखंड पंडित होते, त्यांच्या पायाशी आले आणि म्हणले मला शिष्य करून घ्या.
हे द्वैतीच्या बाबत झालं आहे. आणि शंकराचार्य अद्वैती होते, त्यांच्या बाबतही द्वैती लोकांचा निराश त्यांनी केला, पण भगवंताच्या मूर्ती स्थापित केल्या. तर ही दोन प्रमेय आहे. सिद्ध काय होते, शेवट माऊली तर अद्वैतच मानते. माऊलीने पण पांडुरंगाचा धावा केला, आता गणपतीचा धावा करते किंवा भक्ती करते, पण तरीसुद्धा माऊलीसुद्धा अद्वैतीच आहे खरं. असू द्या, ज्ञान म्हणजे ज्ञान काय आहे की सगळं एकच आहे. तर ब्रह्मवस्तू ही शक्तीसहित एकरूप आहे. अमृतानुभवात माऊली काय म्हणाली, असं म्हणाले की शिव हा शक्तीच्या रूपाने उलथला. त्याने शक्तीचं रूप धारण केलं आणि ही प्रकृती निर्माण झाली. म्हणून मग काल आपण पाहिलं वेगवेगळ्या हातांमध्ये सांख्यदर्शन, त्यात प्रकृतीचं वर्णन आहे. हे सगळं फिजिकल बॉडी, ही सगळी अर्थ, हे सगळे मंगळ गुरु ग्रह सगळे हे प्रकृतीमध्ये आले ना. तर ते सांख्यदर्शनात सांगितलं. आणि वैशेषिकचं एक सांगायचं राहिलं वैशिष्ट्य, त्यात त्यांनी फक्त वैशेषिकला नीतिभेद म्हटले, पण मला थोडी आणखीन माहिती आठवली की वैशेषिक म्हणजे कणाद ऋषींनी वैशेषिक दर्शनाची स्थापना केली. तर इतकं जबरदस्त आहे ना त्यात. ते आम्हाला पहिल्या वर्षी आयुर्वेदाच्या 82 साली होतं, कधीतरी पुन्हा पण बघितलेलं आहे म्हणून आठवत आहे की ऋषीमुनी कणाद मुनी काय म्हणतात की कण, त्या कणाचं भक्षण खाणारे म्हणून कणाद, तर या कणाचा इतका किस पाडला त्यांनी, म्हणून त्यांना कणाचं नाव पडलं. तर एखादा कण असतो की नाही, कण नखाच्या पखा आमच्याकडे म्हणायचे पूर्वी, नखाच्या पखा, तर तो एक कण आहे, धुळीचा एक कण आहे. त्या धुळीच्या कणाचं ॲनालिसिस करून मायक्रोस्कोप नसताना देखील सांगितलं अणू आणि रेणू असतात, आणि त्यात एका अणूत किती रेणू बसतात तेही सांगितलंय. 30 रेणू वगैरे पुष्कळ वर्णन. ते कधीतरी आपण सरांचं पुस्तक काढून पुन्हा बघूया, आत्ता गरज नाही, खूप होईल ते. तर त्या काळामधलं फिजिक्सचं ज्ञान हे इथपर्यंत होतं. मी म्हणणार नाही आत्ताच्या फिजिक्सच्या तोडीचं होतं, पण तेव्हा प्रगतीचा काळ हा जो आहे शास्त्राच्या विज्ञानाच्या प्रगतीचा, तो प्रिमिटिव्ह लेवलला असताना हे सांगणं मला विशेष वाटतं. जसं आयुर्वेदातल्या सुद्धा काही गोष्टी अशा वाटतात की मायक्रोस्कोप नाही, ॲनालिसिस करायला बाकी काही साधनं नाहीत, अशा ह्याच्यामध्ये त्यावेळेला केमिकल ॲनालिसिस नव्हतं. हे सगळं असताना ज्येष्ठमत घसा ठीक करते, आता खावी लागणार काय बघूया. तर आज थोडी प्रकृती जरा डाऊन होती, पण हे बघा आता वाटणार नाही तुम्हाला, कारण हे बोधामृत चालू आहे ना. तर तरी म्हटलं चला करूया, माऊली आहे घेईल आपल्याकडनं करून, आणि म्हणून हे आत्ता चालू आहे. तर माऊली काय म्हणाली की हे बोध अमृत आहे, विरोधाभास नाही आहे. शंकराचार्य घ्या, चैतन्य महाप्रभू घ्या, एक अत्यंत द्वैती, एक अत्यंत अद्वैती, पण तरी एकच. तर हां, इथे होतो आपण की जबरदस्त त्यांनी अणूचं भेद करून परमाणू, आता परमाणू नव्हता शब्द, रेणू होता, रेणूपर्यंत गेले ते कणाद मुनी. ते वैशेषिक दर्शनात आपल्याला सांगायचं राहिलं होतं. इथे एक आणखीन एक उपमा आली आहे. जसं पाणी आहे त्याच्यावरती लहरी उमटतात की नाही, तर पाणी आणि लहरी वेगळ्या आहेत का हो? दोन? हा नाही, एकच आहे. पाणी ओतून दिलं की लहरी जातील, म्हणजे एकच आहे. आणि लहरीचा अस्तित्वच पाण्यावर अवलंबून आहे, म्हणून ते शिव हा शक्तिरूपाने उलथला. मागच्या वेळी थोडं सांगून गेलं असेल, रिपीट झालं असेल, पण हे नवीन आहे. तर या लहरी ज्या आहेत त्या जशा एकच आहेत, तसा शिव आणि शक्ती एकच आहेत. तसंच अद्वैत ब्रह्म, परब्रह्म आणि दिसणारं हे जग एकच आहे. अद्वैत परमार्थेही द्वैत तत्कार्यमुच्यते. ते कार्य आहे. मांडुक्य कारिकेत पण म्हटलंय की हे कार्य आहे, ते कारण आहे. परब्रह्म परमात्मा हे कारण आहे. आणि
त्या हे ज्या सगळ्या सृष्टी आहे, सृष्टी सगळी हां. पुन्हा असं होतं की हे शरीर, ही पृथ्वी, ही ग्रहमाला एवढंच नाही, सगळी सृष्टी टोटल कुठेतरी हजारो लाखो प्रकाश वर्ष दूर असणारा तारा, ते मला फॅसिनेटिंग वाटतं बरं का. मागे एकदा बोललो आहे मी, आत्ता मला आठवतं आहे बोललो आहे. तर तो तारा देखील सृष्टीचाच भाग आहे ना. तर तो या ठिकाणी तो देखील ह्या प्रकृतीचा भाग आहे, शक्तीचा भाग आहे. ठीक आहे. उपरी वेदोपनिषदे जिये उदारे ज्ञान मकरंदे, तिये कुसुमे मुकुटे सुगंधे शोभती भली. ज्यात उदार ज्ञानरूपी मकरंद म्हणजे मध भरला आहे. तर मगाशी उपमा आली होती, पण आता ही उपनिषदांसाठी वापरली. जी वेदांचा अंतिम भाग म्हटला जातात ती उपनिषद गणेशाच्या मस्तकाच्या मुकुटाच्या ठिकाणी शोभणारी सुगंधी फुले. गणपतीच्या मुकुटावर फुलं ठेवतो आपण आधी, मग आपल्याला हातात कमळ दिसतं, पायाशी आणखीन आपण वाहतो, दुर्वा वाहतो. त्या दुर्वा जनरली सोंडेत देतो. बघा किती छान उपमा सुचत असत की गवत जे आहे ना ते सोंडेत असतं का नाही. म्हणून इतर कुठल्याही देवाला हे गवत वाहिलं जात नाही बघा, ते सोंडेत आहे. दुर्वांची जुडी ते गवतासारखी दिसते बघा. तर आत्ता तिथे नाही चालला, पुढे आलं आहे की नाही माहिती, मला आत्ता एकदम जाणवलं म्हणून मी बोललो. तर उपरी वेदोपनिषद, उपनिषद ही फुलं आहे गणपतीच्या डोक्यावरची. वेदातील मंत्र आणि ब्राह्मण हे कर्मकांड यज्ञ अधिक आहे हे सांगितलं. इथं परत आलं म्हणून सांगितलं, मीच रिपीट करतोय असं नाही, हे पण करतायत. तर पण तो भेद नाहीसा करून, म्हणजे त्याच्यात वेगवेगळी द्रव्य आधी येतात ना, मग काहीतरी भेद आहे का, वेगळं आहे का असं वाटतं ना वेदांच्यामध्ये. तर ते वेगळं नाही आहे. मुंगीपासून परब्रह्मापर्यंत आणि या शरीरापासून हजार लाख प्रकाश वर्ष दूर असणाऱ्या ताऱ्यापर्यंत सगळं ज्याच्या पोटात आहे अशा परब्रह्मापर्यंत हे सगळं एकच आहे. ते त्याच्या आत आहे. पुढे येईल मग पुन्हा म्हणाल काय चाललंय ते. पोटात घेतलंय सगळं. आकार उदर चरण युगुल उखार उदर विशाल मखार महामंडल मस्तकाकारे. आकार म्हणजे स्थूल नामरूप. आता थोडं वेगळ्या दिशेने आपण जाऊया, अदर वे राऊंड जाऊया. काय तर परब्रह्म त्याचं नाव ओंकार है ना, हे झालंय. तर ह्या ओंकाराचे 3 भाग आहेत, अ उ म. आता ओंकार कसा म्हणायचा, ओंकार उपनिषद आहे, त्याच्यात पण ओंकाराचे वेगवेगळे अर्थ आले. ते एकदा बोललो आहे का मला वाटते, शोधीन पण. आणि आता तर आपण ज्ञानेश्वरी वाचतोय, ओंकार उपनिषद सांगितलं का नाही हे राहू द्या बाजूला. तर ओंकार आहे म्हणजेच परब्रह्म किंवा परब्रह्माचा पहिला नाद किंवा परब्रह्माचं नाव. पण हा ओंकार नसता नाही आहे. ओम झालं असं नाही. ओम ओम. मला ओष्ठ आहे, मिटायचं आहे, मग वेगळा आहे. ओ ओम. तर 3 टप्प्यामध्ये अ उ म याच्यामध्ये ओंकार विभागला गेला आहे. का विभागला गेला? सृष्टीची उत्पत्ती झाली, ब्रह्म एकले. ते त्या साऊथच्या मुलाने खूप छान म्हटलं बरं का गाणं, ब्रह्म एकले पर ब्रह्म एकले. अकार उकार मंकार. तर यातले परब्रह्मापासनं ओंकार प्रकटला. त्याचे 3 भाग आहेत, अ उ म. अकार म्हणजे काय, तर ही जी सगळी स्थूल नामरूप आहेत,
अनंता, जयंता, सदानंदा, जी काय नावं असतील, ही सगळी नावं आणि अर्थात ती बॉडीज, तेवढ्या बॉडीज, हे गणपतीचे दोन पाय. म्हणजे ओंकारातील अकार म्हणजे भगवंताचे दोन पाय. अकार चरण युगल. आता उकार उदर विशाल, मोठं उदर आहे गणपतीचं. उदर हत्तीचं आहे ना? आहे नाही, हत्तीचं नाही आहे, पण मोठं आहे. त्याची पण वेगवेगळी कारणं आणि लक्षणं आहेत. पण सूक्ष्म रूपाने राहणारी नामरूप ही गणपतीच्या पोटाच्या ठिकाणी. गणपतीचं पोट म्हणजे काय? तर उकार आहे, ओंकारातला उकार आहे. आणि त्यांची अव्यक्त दशा. अव्यक्त दशा कुठली? परब्रह्म. जेव्हा काहीच नव्हतं, कुछ भी नहीं था, बिग बँग. तर त्या ठिकाणी माऊली काय सांगते की मकार म्हणजे नामरूपांची अव्यक्त दशा आहे. जब कुछ प्रकट नहीं हुआ था, बिग बँग ही नहीं हुआ था, परब्रह्मा केला था. ते जे स्थिती आहे ती मकारम, महामंडल मस्तकाकार. ते गणपतीच्या मस्तकासारखा आहे मकार. मकार म्हणजे गणपतीचं मस्तक आहे. आणि तोच अ संगम म्हणजे हा गणपती चरण, उदर, मस्तक असं आहे. आणि हे तिन्ही पण उलट केलंय. हे तिन्ही एक वटले, तेथ शब्द ब्रह्म कवळले. ते मी श्री गुरुकृपा नमिले आदि बीज. आता हे अकार उकार मकार हे ओंकारात एकरूप झालेले आहेत. त्या ओंकारात सर्व वैदिक शब्द ब्रह्म देखील साठवले. तो ओंकार सगळ्या जगाचं आदिबीज म्हणजे पहिलं कारण, पहिला आवाज, पहिला शब्द, पहिलं नाव हे आहे. त्यामुळे श्री गुरुकृपेने जाणून मी त्याला नमस्कार केला. ओंकार गणपती, गणपतीचा नमस्कार करताना ओंकारालाही नमस्कार झाला. तो असा. तरी अनादि परब्रह्म ते जगदादि विश्रामधाम, तयाचे गनाम त्रिधा पैयसे. त्याचं नाव त्रिधा आहे, तिप्पट आहे, 3 भागात आहे. 21 नंतर घेऊ, आज बास. 21वा ओवी काय? आता भिनव. अरे हे छान आहे बरं का. कुठं जाऊ नका, उद्या परत या. धन्यवाद. माऊली माऊली.